12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांची आज मतमोजणी होणार आहे। झेडपी आणि पंचायत समितीमध्ये गुलाल कुणाचा आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज मतमोजणी आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे। राज्यात भाजपच नंबर 1 की शिवसेना बाजी मारणार याकडेही लक्ष असणार आहे। दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला सहानुभूती मिळणार का याकडेही लक्ष असणार आहे। झेडपी ठाकरे आणि पवारांची जादू चालणार का याकडेही नजरा लागल्यात। ग्रामीण भागात काँग्रेस पुन्हा मुसंडी मारणार का या संदर्भात अचूक आणि वेगवान निकाल तुम्ही आज झी24 तासवर पाहू शकणार आहात। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे। निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। मनपानंतर आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर झेडपीसह पंचायत समित्यांचा यामध्ये समावेश आहे। झेडपी निवडणुकीत मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागलेली आहे। त्यामुळे कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये आहे। अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरलेली आहे। त्याचं सावट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरही दिसून आलं होतं। तर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पाहूया। रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले आणि धैर्यशील पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उदय सामंत, भास्कर जाधव यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे।